हाय हॅलो नमस्कार, मी वैशू तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्व? मी मस्त मजेत आणि मस्त मजेत तसेच राहत. त्यानंतर आज होता शुक्रवार, म्हणजेच मला इथं निवद करायचं होतं, पण त्याआधी छान अशी देवपूजा केली होती आणि अगरबत्ती लावली होती. त्या अगरबत्तीचा एवढा छान असा वास येत होता, म्हटलं चला तुमच्यासंग शेअर करावं. त्यानंतर आज मला इथं निवेद करायचे होते लक्ष्मी आईला, आणि त्यासाठीच मी इथं म्हणजे तीन वेळा निवद दाखवतात. त्याआधी मग इथं म्हणलं चला आता तिसरी वेळ आहे. इथं सगळे डाळ तांदूळ मिक्स करून घेतले आणि ते स्वच्छ म्हणलं धुवून घ्यावा. त्यानंतर भाजी इथं नीट करून ठेवली, त्याची शेंगदाणे भाजून घेतले. त्यानंतर कुरड्या काढल्या तळण्यासाठी, छान स्वच्छ अशी भाजी, आणि इथं डाळ तांदूळ सुद्धा स्वच्छ धुवून घेतलं होतं. आणि त्यानंतर म्हटलं चला ते पटपटी करून घ्यावा, कारण खूप टाईम लागतो आता निवद करायची म्हटलं तर. तुम्हाला माहीत असेल सगळं एकटीच्या मागच आहे सध्या, बाहेरची कामं, शिवचं, घरातलं सगळ्या गोष्टी. त्यानंतर मग इथे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं, त्यामध्ये पाणी ओतलं. त्यानंतर थोडंसं तेल टाकलं आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं. आणि मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल तर वरण भात मी सेपरेट केलं होतं, पण म्हटलं नको आता एकत्रच करता येईल, कारण खूप टाईम होतो. आणि तर म्हटलं थोडंसं शेंगदाणे भाजून घेतले भाजीसाठी, आणि मग मेथीची भाजीसुद्धा आज होती, कारण निवदासाठी कोणतीही भाजी लागतेच, पण मागच्या वेळेस नव्हती, त्यामुळे म्हटलं आता जाऊ द्या, नाही म्हटल्यावर काय करावं. त्यानंतर मग इथे भाजी करायला घेतली. आज होती ना, म्हटलं चला करून टाकावं. अजून एक मंगळवार बाकी आहे. हा व्हिडिओ खूप लेट येईल, पण नक्की बघा, कारण व्हिडिओ एडिट करायला खूप टाईम लागतो एडिट करायला, कारण लहान बाळ आहे, त्यामुळे व्हॉइस ओव्हर द्यायला खूप टाईम लागतो. त्यानंतर इथं डाळ तांदूळामध्ये मी थोडीशी हळद टाकली, चवीनुसार मीठ आणि तेल टाकलं. छान असं डाळ तांदूळ म्हणजे खिचडी होऊन जाते, कारण देवाला मिक्स वरण भात असं आमच्या इकडे करतात. कोणी पोळ्यासुद्धा करतात, कोणी पुऱ्या, खीर, असं काही ज्याच्या पद्धतीने करतात. पण आमच्या इथं डेली हेच होतं निवदासाठी. आता आत्या करायच्या, पण त्यांची सवय मला लागली आता ही करायची, म्हणजे हेच निवदासाठी त्या करतात, म्हणून मी पण तेच करते. त्यानंतर मग इथे मिरच्या निवडायला घेतल्या, आणि ह्या डब्यामध्ये खूप दिवस मिरच्या राहतात, कारण 15-15 दिवस माझ्या मिरच्या तशाच असतात. तर जास्त काही मिरच्या लागत नाही, कारण तिखट मी जास्त काय आता करत नाही. त्यानंतर मग इथं लसूण सोलायला घेतला, आणि इथं मला असा मोठा मोठा लसूणच आवडतो. आणि त्यानंतर आज कोंबडासुद्धा कापायचा होता मसोबाला, आणि त्याचा पण व्हिडिओ नक्की बघा, कारण हा व्हिडिओ एकत्रच मी शूट केलेला आहे. हा शुक्रवारचा व्हिडिओ आहे, कारण शुक्रवारी नैवेद्य करतात, मंगळवार शुक्रवार. त्यानंतर इथं तेल गरम झाले का चेक करत होते, कारण कुरड्या तळायच्या होत्या, म्हणलं आधी कुरड्या तळून घ्यावा. त्यानंतर मग कढईमध्येच भाजी फोडणी टाकता येईल. त्याआधी वाटणसुद्धा काढायचं होतं मला, पण म्हटलं आधी चला कुरड्या तळून घ्यावा. त्यानंतर मग पटकन छान अशा कुरड्या तळत होत्या ना, अंगावर भीती वाटते खूप उडायची. त्यानंतर एका साईडला डाळ तांदूळसुद्धा शिट्ट्या होत होत्या. त्यानंतर अजून निवदाचं पीठ मळायचं होतं, कारण निवद, चपाती, भाकरी असं काय अजून मेनू करायचा होता, कारण आमच्या मामांना भाकरी लागते, आमच्या आऊंना चपाती लागते. आणि इथं बघा, आणि छान अशा कुरड्या तळल्या होत्या, थोडं तेल टाकूनच तळलं होतं, जास्त काय टाकलं नाही मी. त्यानंतर मग पटकन कुरड्या तळून घेतल्या, आणि लवकर जायचं होतं, कारण सकाळीच निवद दाखवावा लागतो, आणि निवदाच्या आधी जेवता येत नाही ना, मग सगळ्यांना भूक लागते, त्यामुळे पटकन आधी जाऊन यावं लागतं. त्यामुळे पटपट स्वयंपाक करून आधी जाऊन यायचं होतं. त्यानंतर मग इथे मी कुरड्या तळून घेतल्या. थोडंसं तेल उरलं होतं जास्त, म्हटलं नको एवढं तेल टाकायला, आणि मग थोडंसं तेल काढून ठेवलं, म्हणलं चपातीला होऊन जाईल. त्यानंतर मग इथे भाजी करायला घेतली, आणि इथं तेल गरमच होतं, मग पटकन भाजी टाकली, आणि वाटणसुद्धा काढायचं होतं. छान अशी परतून घ्यायची भाजी. त्यामध्ये मी मिरची, लसूण आणि मोठमोठे शेंगदाणे असे मी बारीक करून, आणि छान असं भाजी लागते. आणि थोडंसं तेल जास्त टाकायचं, आमच्या इथं आता थोडं तेल भाजीला जास्तच लागतं, कारण चव छान देते. त्यानंतर भाजी परतली थोडीशी, मग त्यानंतर मीठ टाकलं, आणि मीठ टाकल्यावर थोडंसं भाजीला पाणी सुटतं, आणि पाणी काय टाकायचं नाही भाजीला. आमची तर पातळ भाजी नाही करत आम्ही, कारण सुक्कीच भाजी छान लागते, मला तर पातळ भाजी आवडतच नाही. त्यानंतर इथं लसूण सोलाय घेतलं. म्हटलं मी लसूण असा अख्खाच टाकत असते, मी त्याचं वरचं काढतच नसते, मला असंच आवडतं. आता तुम्हाला कसं आवडतं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि दुपारच्या वेळेस मग आम्हाला कोंबडासुद्धा कापायचा होता, आणि हॉस्पिटललासुद्धा जायचं होतं, त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतेच. त्याआधी त्या लसूण सोलून घेतला, आणि म्हटलं चला आता वाटण काढून घ्यावा. आणि हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे मोठे वाटून घ्यायचे, जास्त काही बारीक करायचे नाही, खूप छान भाजी होऊन जाते. किंवा तुम्ही इथं मूग डाळसुद्धा टाकू शकता, त्यामध्ये खूप छान होती भाजी. त्यानंतर भाजीचा निवद मेन असतो भाजीसाठी. त्यानंतर पटकन मिक्स करून घेतलं. इथे शिट्ट्यासुद्धा चालू होत्या, आणि त्यानंतर बघा छान असं वाटण, म्हटलं चला आता काढून घेते. त्यानंतर बघा तिथं खिचडी म्हणजेच डाळ तांदूळ मिक्स छान असं शिजलं होतं, खूप छान दिसत होतं बघा. त्यानंतर कुकरची अशी काय हालत झाली होती. त्यानंतर मग इथं कुरड्या तळून झाल्या, इथं छान अशी भाजीसुद्धा झाली होती, आणि एवढीशी भाजी तिचं आम्हाला 2-3 दिवस तशीच पडन,
2-3 टाईम पण खाल्ली तरी संपत नाही, कारण जास्त काही भाजी लागत नाही. त्यानंतर पीठ मळून घेतलं, इथं निवद पण भरून घेतले पटकन, चपात्या भाकरी आणि करून घेतल्या सगळं. त्यानंतर इथं निवद भरून घेतले, सगळे निवद भरून ठेवले. त्यानंतर आज मी इथं लिंबू, त्यानंतर अंड आणि इथं अगरबत्ती चालू होते. हळदी कुंकू नव्हतं घेतला आज, कारण हळदी कुंकू तिथे जेव्हा असतं मंदिरामध्ये. त्यानंतर मग आम्ही निघालो होतो आणि तर मग पटकन आवरून निघालो, कारण आम्हाला माघारी लवकर यायचं होतं. आणि तर माझी शिव बघा छान अशी चालत होती, आणि थोड्या वेळ चलते, मग थोड्या वेळ उचलून घ्यायचं. मग त्यानंतर इथं पोहोचलो आणि आम्हाला कोणतीही गोष्ट सांगायची गरज नाही, कारण मनानेच ती पाया पडत असते. आणि मी हा व्हिडिओ शूट केला होता अचानकच, तिने नाही केला त्यानं, कारण तिला म्हणलं नाही व्हिडिओ काढू आपण. मग कधी कधी ते काढते, पण कधी कधी खूप कंटाळा करते. त्यानंतर मग छान असं नैवेद्य दाखवला ना, आज नैवेद्य म्हणजे खूप छान होतं. त्यामुळे छान असं नैवेद्य झाला होता, कारण भाजी वगैरे पण होती ना. त्यानंतर देवाचं दर्शन घेतलं ना आम्ही, मग रिटर्न निघालो. आणि रिटर्न निघताना आम्हाला मामा दिसले, आणि मामा आम्हाला न्यायला आले होते, कारण म्हटले खूप लांब आहे ना, त्यामुळे मग टाईम लागतो. आणि शिव कंटाळा करते चालायला, शिवला उचलून घ्यावं लागतं मध्येच, कारण खूप लांब आहे रानामध्ये. त्यानंतर मग घरी आलो, घरी आवरल्यानंतर बाकी कामं आवरली, कपडे धुवायची बाकी होती, पण आम्हाला दवाखान्यामध्ये जायचं होतं. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतेच, कारण शिवचा पाय अजूनही लंगत आहे ती थोडीफार, कारण दुखायचा पाय बरा नाही, आणि माझं पण सुद्धा पोट दुखतंय. मग दवाखान्यात जाऊन आलो, डॉक्टरनी इंजेक्शन गोळ्या, शिवला औषध दिलं. आणि मला खूप भीती वाटते इंजेक्शनाची आणि गोळ्या खायची, तर खूप जीवावर येतं. पण आता काय करणार, कारण खूप पोट दुखत आहे माझं त्या दिवशी काँग्रेस काढल्यापासून, कारण बरंच नव्हतं, त्यामुळे जायचं होतं. आणि मग गावातच जाऊन आलो. म्हटलं नगरला नको, आता नगरला नंतर जावा, कारण नाही फरक पडला ना, म्हटलं नगरला जाता येईल. पण म्हटलं बरं पटकन म्हणलं आता चला कपडे बदलून घ्यावा, आणि मग आपलं घरचं असं आपण केस वर टांगल्याशिवाय आपण कोणतीही कामं करत नाही. माझी तर अशी सवय आहे, आणि मला तसं, कारण मला बो घातलं की माझं डोकंच दुखतं, असं काय होऊन जातं. त्यामुळे मग मी अशी केस माझी कायम वरच असतात, तुम्हाला दिसतच असतील. पण कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मग इथे बघा अवनी आणि मामांनी जाऊन म्हसोबाला कोंबडा कापला होता, आणि हे बघा त्यांचं मुंडकं कोंबड्याचं आणि पाय असे घरी आणले होते, आणि मटण मग आम्ही तिथं कोंबडा कापून मग घरी आले. आम्ही बारीक बारीक तुकडे केले, मी आणि मामांनी. त्यानंतर हाई निवदासाठी नेतात माघारी परत, त्यामुळे ते घरी आणले होते, कारण निवदा संध्याकाळी निवद न्यायचा होता केल्यावर. पण म्हटलं आता दुपारी ना नुसतं शिजून ठेवा, कारण सकाळी स्वयंपाक केलेला होता, त्यामुळे म्हटलं नुसतं शिजून हळद मीठ तेल लावून असं ते पाणी गरम करून त्यामध्ये टाकून शिट्ट्या करून शिजून ठेवलं होतं नुसतं. म्हटलं संध्याकाळच्या टायमाला मग निवद करून अवनसंग देता येईल, त्यामुळे नुसतं शिजून ठेवलं होतं. त्यानंतर मग इथे बघा चुलीवर आज म्हटलं चला स्वयंपाक करावा, 4-5 वाजले असते मला स्वयंपाक करता करता. त्यानंतर इथं मग चूल पेटवली मी छान अशी. त्यानंतर कांदा भाजायला टाकला, इथं खोबरं भाजायला घेतलं होतं. मला पटकन वाटण काढावं, आणि चुलीवर पटकन स्वयंपाक होतं. पण घरातून गोष्टी बाहेर आणायच्या म्हटलं की खूप कंटाळा येतो, आणि टाईम त्याच्यातच जातो, असं काय आहे. त्यानंतर इथं लसूण सोलायला घेतला, म्हटलं पटकन वाटण काढावं, कारण लाईटसुद्धा जाते. त्यानंतर बघा छान असं दुपारी चिकन शिजून ठेवलं होतं, बघा इथं छान असं शिजलं होतं. आणि इथं बघा बोकडावणीच आपलं गावठी कोंबड्याचं मटण लागतं, खरंच टेस्टला खूप छान झालं होतं. आणि इथं वाटण सगळं मी काढून ठेवलं होतं, कांद्याचं परत फुटाणे हे. आणि इथं सुक्कं करायला घेतलं, छान असं तेल टाकायचं, त्यामध्ये मसाले वाटण टाकायचं, छान असं परतून घ्यायचं. छान असं तेल सुटून परतलं ना खूप टेस्ट भारी येते. तुम्ही मसाले चांगले परतून देत जा. आणि इथं बघा इथं सुक्कं खूप छान दिसत होतं, तुम्हाला दिसत असेल, आणि टेस्टला तर खूप भारी झालं होतं. त्यानंतर कोथिंबीरच नव्हती, पण आता काय करणार, जसं असेल तसं, कारण उद्याच्याला बाजार आहे त्यामुळं. त्यानंतर छान असा इथं मग रसा करायला घेतला होता. थोडंसं मग जसं आपण रसा करतो तसंच रेसिपी, काय मी जास्त काही शेअर करणार नाही. मसाला फक्त व्यवस्थित असं परतून घ्यायचा. आणि बघा गावठी कोंबडा आहे ना, असं आपल्या बोकडाला पण फेल करीन अशी काय टेस्ट असते, आणि खूप छान टेस्ट लागते बोकड्याची, म्हणजे कोंबड्याची, गावठी कोंबड्याची. त्यानंतर रसा बघा किती सुंदर असा झाला होता, जास्त घट्ट पातळ असं नाही, मला मध्यमच रसा आवडतो. त्यानंतर मग इथे झालं पातळ सुकं भात मी घरामध्येच टाकलेला होता, आणि म्हटलं चला आता भाकरी करून घ्या. निवदासाठी इकडे भाकरी ते कोंबड्याचं मुंडकं पाय आहेत ना ते, आणि थोडासा रसा द्यायचा तिथं मंदिरात नैवेद्य दाखवण्यासाठी म्हसोबाला. त्यानंतर मग इथे भाकरी करायला घेतली. आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे, तुमच्याकडे आहे का मला नक्की कमेंट करून सांगा. किंवा लक्ष्मी आईला पण कोंबडा कापतात आखाडाच्या महिन्यात, आता लवकरच श्रावण महिनासुद्धा लागणार आहे, त्यामुळे पटपट मटण खाऊन घ्या ज्यांना खायचं आहे. नैवेद्यासाठी मग इथे भाकरी केली होती, इथं आमच्यासाठी भाकरी करायला घेतल्या होत्या. छान अशा भाकरी होऊन जातात चुलीवर, मस्त असं मेनूसुद्धा झाला. आणि इथं बघा आमचं करडू खूप येड्याने करत होतं, स्वयंपाक करता करता जवळच येत होतं. त्यानंतर बघा
आवडणार सगळं नैवेद्य मी करून दिला, सगळं भरून दिला. त्यानंतर बघा खूप छान असा मेनू झाला होता. आणि मामा बोलले की खूप छान असं सगळं व्यवस्थित झालेलं आहे, भाजी सुकं खूप छान झालं होतं. मी सुद्धा खाल्लं ना, टेस्टला खूप छान झालं होतं आणि छान असं मेनू झाला होता. तर तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आमच्या इकडे आखाड्याच्या महिन्यात मसोबाला किंवा लक्ष्मीमाईला नैवेद्य किंवा कोंबडा असं पद्धत आहे, तुमच्याकडे असेल का मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर माझा शिवचा लूक कसा दिसतोय आणि शिवचं बघा तुम्हाला पाया पडताना कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा. चला इथं सेंड करते. बाय बाय.